चिकनगुनियाच्या साथीमध्ये नाक काळं होतं आणि सगळ्यात कॉमन सध्या म्हणजे हेअर डायचा अतिवापर झाल्यामुळे चेहरा परमनंट काळा होतो. एकाला एकतर गृहिणी आल्या होत्या नवऱ्याला घेऊन, त्या म्हणल्या की म्हटलं काय झालंय, तर त्यांचा चेहरा तव्यासारखा झालाय, तव्याच्या बुडासारखा झालाय, तो चकचकीत करून द्या, कलही करून द्या. तर आपला रंग जो असतो तो हा मेलॅनिन नावाच्या तपकिरी रंगामुळे असतो. मेलानिन हे मेलानोसाइट नावाची जी पेशी असते, हे त्वचेचे थर आहेत सगळे, त्याच्या तळाशी असते आणि हे जे छोटे छोटे ठिपके दिसतात ते मेलानिन आहे आणि ते सगळ्या त्वचेत पसरून आपल्याला तो कलर येतो. त्या मेलानिनचं प्रमाण कमी जास्त त्याप्रमाणे आपला रंग गव्हाळ आहे म्हणा, अति गोरा आहे किंवा काळसर आहे हा ठरतो. पिगमेंटेशन का होतं, तर या मेलानोसाइट पेशीच्या कार्यात काहीतरी अडथळा येतो. अति एक्सपोजर झाला, सन एक्सपोजर झाला किंवा हल्लीच्या काळात आम्ही स्क्रीन टाइम पण म्हणतो की आपल्याला वाटतं की काय आपण आत बसतो तर आपल्याला काही सनस्क्रीनची जरूर नाही, पण तसं नसतं. त्याच्यासाठी वेगळा सनस्क्रीन वापरायला लागतं आणि दर 3-3 तासाने वापरायला लागतं. तर चेहरा काय गोरे जाऊन इतकी वर्ष झाली, राज्य त्यांचं गेलं तरी आपला गोरेपणाचा हव्यास काही जात नाही. आपल्याला देवाने किंवा जेनेटिक्सने जो मिळालेला रंग आहे तो आपण बदलू शकत नाही, हे मान्य करणं आणि ऍक्सेप्ट करणं. वधू ही गोरीच हवी. आता उलट झालंय, आता मुलगा जास्त चांगला दिसायला पाहिजे म्हणून सगळ्या मुलांच्या आया त्यांना घेऊन येतात. आपल्या देशामध्ये बरेच जण शाकाहारी आहेत, त्यामुळे B12 हे जीवनसत्व, सायनोकोबालामाइन ह्याचं प्रमाण कमी असतं, लोहाचं प्रमाण कमी असतं आणि मुख्य आजच्या लाईफस्टाईलमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स सगळ्यात महत्वाचं. आता डॉक्टर रश्मीने सांगितलं तसं ॲलर्जी, हेअर कलर मी बोललोच आहे. काही औषधं हल्लीच्या जीवनमान शैलीमुळे तरुणपणी डायबिटीस, ब्लड प्रेशर असे रोग चालू होतात आणि त्याला सतत औषधं घेता येण्यामुळे रोज येणारा पाहुणा नको होतो तसा त्या औषधाची ॲलर्जी होऊन चेहरा आणि उघडा भाग काळा पडू शकतो. काही जन्मखुणा ज्या पूर्वी आम्ही सांगायचो की याला काही इलाज नाही, त्यात आपण लेझर द्वारा ठीक करू शकतो. आणि काही त्वचारोग. पण हे फार महत्वाचं आहे, यशस्वीने सांगितलं तसं की आधी कारण काय आहे ते तुम्ही दूर करा. जो रोग आहे, हल्ली जो कोणी आहे तो लेझर करा म्हणून पेशंट येतो, पण त्याचं मूळ कारण तुम्ही दूर केलं नाही आणि त्याला लेझर उपयोगी पडणार नसेल तर डॉक्टरने तसं स्पष्ट सांगायला पाहिजे. उपचार म्हणून, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून आम्ही करू, किंवा अगदीच काही घरात वाढदिवस आहे, एंगेजमेंट आहे, नोकरीचा इंटरव्ह्यू आहे, अशा वेळी जर अगदीच पडलं म्हणून सगळी फॅमिली वापरते. मी तर म्हणतो की किराणाच्या लिस्टमध्ये पण हल्ली लोक स्टिरॉइडची क्रीम वापरतात. फेअरनेस क्रीमने जो धुमाकूळ घातला, कोविडची साथ गेली पण फंगसची साथ अजून जाईना. त्याच्यातल्या स्टिरॉइडमुळे तुम्हाला उजळपणा येतो, पण ते सतत वापरल्याने नखशिकांत फंगस पसरतो आणि तो आटोक्यात आणणं आम्हाला अद्याप शक्य झालेलं नाही. कारण ह्याने चेहरा गोरा झाला म्हणजे आमचे पेशंट दुर्दैवाने आमचं ऐकत नाहीत, पण मोलकरीने सांगितलेलं क्रीम लावतात आणि नंतर मग त्यांना ते ताबडतोब पाहिजे असतं. तर हा एक आपल्याला मिळालेलं वरदान आहे लेझर हे. 40 वर्षापूर्वी तेव्हा मला असा विश्वास नव्हता की असं काही आपल्याला करता येईल. एक ठराविक 2-3 क्रीम्स आणि ठराविक 2-3 गोळ्या एवढ्याच आमच्या भात्यात होत्या. पण आता आम्ही ज्या केसेसमध्ये ज्यामध्ये मेडिकल उपचारांना मर्यादा असतात अशासाठी किंवा त्यांच्या सोबत रिझल्ट वाढवण्यासाठी आम्ही लेझर वापरतो. वेगवेगळ्या वेवलेंथचे लेझर. तर सरसकट वेगवेगळ्या जिल्ह्यातनं लोक पाठवून देतात, लेझर करून घे. मग तो माणूस त्याच्याबरोबर एक नातेवाईक, मुलगीच असते बहुतेक, त्यांचा जाण्या येण्याचा खर्च, आणि मी त्यांना सांगणं की तुला लेझरचा उपयोग नाही. त्यांची फार निराशा होते, ते खूप अपेक्षा घेऊन येतात. तर ह्याचं ज्ञान असणं फार महत्वाचं आहे. तर हे मी वाचकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन की लेझर म्हणजे फक्त एक मशीन तुम्हाला दाखवलं हे लेझर आहे, ते लेझर असेलच असं नाही. कारण आपण जसं म्हणतो तसं तैवानी आणि चीनी मार्केटमध्ये पाहिजे ते डबे लेझर म्हणून विकले जातात.
आणि लोक हल्ली तर काय काही ऍप्स द्वारा घरी बोलून लेझर करून डॅमेज होतं ते सगळ्यात परमनंट होतं. तर डार्क स्किन साठी किंवा काळ्या त्वचेसाठी उपयोगी लेझर हा 1064 नॅनोमीटर. त्याच्याबरोबर नुसता हीट नाही तर त्याला अकॉस्टिक म्हणजे त्याला आवाजाचा पण, जसं आवाजाने आपण हे करू शकतो तर तसं ध्वनीमुळे सुद्धा त्याची भुवा होतो आणि तो आपल्या रक्तातनं वॉश आउट होतो. की काही ठराविक काळे डाग म्हणा, कपाळावर तुळशी वृंदावन असतं किंवा हातावर एका मुलाचं प्रेम असतं म्हणून त्याचं नाव लिहिलेलं असतं आणि मग लग्न दुसऱ्याची ठरतात, ही वस्तुस्थिती आहे. ते घालून टाकायला पूर्वी त्याला इलाज नव्हता. पूर्वी ते घासून किंवा मिठाने किंवा सँड पेपरने घासून आम्ही तिथे वरण द्यायचो. त्याच्यासाठी हे खूप उपयोगी आहे. निवसा फोटासारखी काही जन्मखुणा, नंतर फ्रेकल्स असतात खूप गोऱ्या माणसांमध्ये, आणि काही औषधांची ॲलर्जी म्हणा, काही डायबेटिक साठी वापरली जाणारी औषधं म्हणा किंवा डायुरेटिक लघवी जास्त होण्यासाठी त्यांचा आणि सूर्यकिरणांचा परिणाम होऊन चेहरा काळा होऊ शकतो. दुसरं आता हल्लीचं म्हणजे अनइव्हन लस्टरलेस. बरेच जण येतात की काय काही लस्टरच नाही, चेहरा पोअर्स नको, म्हणजे त्याला संस्कृतमध्ये छिद्रांविषयी म्हणतात की ती छिद्र शोधायची आणि दाखवायची. की मला कळतच नाही पेशंट कशासाठी आलाय. तो म्हणतो अहो डॉक्टर जवळून बघा, नीट बघा, ती पोअर्स नको आहेत. त्याला आम्ही बॉडी डिस्मॉर्फी असं म्हणतो. नंतर पिंपल्स खूप आहेत, त्याच्यासाठी पण बाजारातली क्रीम वापरा, हे वापरा, ते वापरा, प्रत्येक जण सांगणार. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरनं तर रोज अनेक ॲडवाईस असतात. तर ती न वापरता तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नीट ट्रीटमेंट घेतली तर कदाचित लेझरची जरुरी पडत नाही. नंतर पडणारे डाग आणि खड्डे, याला पण आता लेझर उपलब्ध आहेत. आम्ही लेझरचा विचार कधी करतो की मेडिकल ट्रीटमेंटला प्रतिसाद नाही, जलद रिझल्ट दिसायला पाहिजेत, की परदेशी जायचंय, लग्न ठरलंय, नोकरीची अपॉर्च्युनिटी आली किंवा सेलिब्रिटी. आता बरेच जण सिनेमा, नाटकात किंवा सिरियलमध्ये काम करायला जातात. ते म्हणतात डॉक्टर मला ते सारखा कन्सिलर वापरून अजून ऍक्ने येत आहेत, तर काहीतरी परमनंट इलाज करा. पण परमनंट इलाज हा एका दिवसात होत नसतो. त्यांना सांगायला लागतं की टप्प्याटप्प्याने तो करायला लागतो. मातीचे जसे स्तर असतात तसे त्वचेचे स्तर मी दाखवले. तर आपण टप्प्याटप्प्याने गेलो तर कासवाच्या गतीने आपण शर्यत जिंकू शकतो, सशाच्या गतीने काहीच हाती लागत नाही. तर आपण काही रिझल्ट बघू. हे फ्रेकल्स म्हणतो आपण, बऱ्याच जणांना असतात, पण काही जणांना ते घालवूनच पाहिजे असतात. तर त्यासाठी तुम्ही दर 3-4 आठवड्याने एक सेशन करायला लागतं. माझा परत एक गिनीपिक इथे एक होता, नवीन लेझर आला, त्याने मला जाळला. 4-5 दिवस खपली होती. मी त्याला भरपूर शिवाय दिल्या, पण नंतर तो ढाक गेला. अशा प्रकारच्या जन्मखुणा त्या लेझरने घालू शकतो आपण. इतका डार्क पॅच सुद्धा घालवता येतो. हे पूर्वी माझा विश्वास नाही बसायचा. हा निवसा फोटा म्हणतो मी, जन्मखुंडी बघा, निळसर काळसर, हे डोळ्यात पण असते बऱ्याच जणांना, पण ह्याला खूप कालावधी लागतो. 3-3 महिन्याच्या आत हा लेझर करायचा नाही, कारण त्या पिगमेंटचा भुगावून तो वॉशआउट व्हायला साधारण 2 ते 3 महिने जातात. त्याला साधारण 1.5 ते 2 वर्ष लागली. लहान मुलांमध्ये हे करता येतं. हल्ली आया जास्तच कॉन्शियस असतात असं मला वाटतं, की ते बर्थडेच आहे, अमुकच आहे, तमुकच आहे. जे निसर्गाने दिले ते स्वीकार करायला माणसाचं मन तयार होत नाही. तो इथपर्यंत आपण स्वच्छ करू शकतो. पण सब्र का फल मिठा होता, हे पहिल्यांदा आम्ही काउन्सिलिंग करून सांगतो पेशंटला. जे इम्पेशंट असतात ते काहीतरी करून घेतात आणि मग नंतर परत येतात, त्याच्यावर आमच्याकडे इलाज नसतो. गोंधन काढणे, मी मगाशी म्हटलं तसं. याला देखील दर 2-3 महिन्यात एकदा करायला लागतं. आणि त्यातल्या त्यात निळं आणि काळसर जे गोंधन असतं त्याला निश्चित फरक पडतो. इथे तुम्ही बघाल की पूर्ण नाहीसं करता येऊ शकतं. आता एवढं हनुमानाचं छान चित्र केलंय पण त्याला नको होतं ते.
काढून टाकलं. तुळशी वृंदावन मध्ये माती वगैरे जाते, म्हणजे ते टॅटूज होतात, ते काढायला देखील लेझरचा उपयोग होऊ शकतो. तिथे बघाल तुम्ही खरचटलं गेलं होतं, चेहऱ्यावर पूर्ण डांबर पडलेला, थोडे व्रण अजून राहिले, ते दुसऱ्या प्रकारच्या लेझरने घालू शकतो आपण. हा सध्याचा भेडसावणारा प्रश्न आहे. हेअर डायचा अति वापर तुम्ही पाहिला की केसांच्या जवळ बरोबर ते आतमध्ये जाऊन बसतं. हेअर डाय मध्ये पॅराफिनिलिन डायमाइन नावाचं एक केमिकल असतं, पीपीडी. खूप साऱ्या जाहिराती असतात की अमोनिया फ्री, पीपीडी फ्री, पण ते सगळं खोटं आहे. दॅट इज अ गिमिक. ज्या ज्याने केस काळे होतात त्याच्यात पीपीडी असतंच. आम्ही मेहंदी लावतो अमुक ब्रँडची तमुक ब्रँडची, त्याच्यात पीपीडी असतं. आणि ज्यांना ही रिॲक्शन येते ते परमनंट होतं. पण आता त्या देखील लेझरने घालू शकतो. पण हे झाल्यावर परत पेशंट विचारतात की परत डाय वापरू का आम्ही, म्हणजे पैसे घालवायचे आणि परत ये रे माझ्या मागल्या. तर हे पूर्ण एरिया कव्हर करायला साधारण 10 मिनिटं लागतात, पण त्याला मल्टिपल सेशन लागतात. तर त्याला लेझर टोनिंग म्हणतो आम्ही, की जेणेकरून साधारण 5-6 सेशन नंतर तो फरक दिसायला लागतो. इथे बघा तुम्ही, चेहरा पूर्ण उजळलेला दिसतोय, पूर्ण टॅन गेलेला आहे, हे खरचटलेलं आहे. दुसरी एक आपल्याला सवय असते चेहरा घासून धुवायचा, त्याला आम्ही फ्रिक्शनल मेलानोसिस म्हणतो. फक्त नाक आपण घासू शकत नाही, कारण नाक खूप सेन्सिटिव्ह असतं, त्यामुळे नाक सोडून बाकी सगळं काळं दिसतं. ही आपल्याला लेझरची देणगीच म्हणायची. ही औषधाची रिॲक्शन मी म्हटलं तसं. अजून हा थोडा भाग राहिलेला आहे. 3-3 महिन्यात एकदा, जितकं तुम्ही थांबाल तेवढा रिझल्ट चांगला मिळतो. हे बघू शकता तुम्ही, टॅन पूर्ण गेलाय, लेझर टोनिंग. हल्ली पुढारी पण खूप येतात की ते कव्हरेज मध्ये आम्हाला येतं, पोलीस ऑफिसर येतात की उद्या मंत्री येणार आहेत, पंतप्रधान येणार आहेत, आम्हाला पुढे असतो, आम्हाला ते नीट दिसायला पाहिजे. बोटॉक्स घ्यायला पण येतात. पण पिगमेंट त्यांना आम्ही सांगतो की एका दिवसात जाणार नाही, तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. ओठावरचं पिगमेंट देखील घालवता येतं, जिभेवरचं देखील घालवता येतं. कोणाला काय काय वेळ असतं मला कळत नाही. जीभ कोण बघणार आहे, पण ते त्यांना घालून पाहिजे असतं. डार्क लिप्स, बऱ्याच जणांना वाटतं की मी स्मोक करते का काय, असं नवऱ्याला वाटतं, म्हणून मग मला काहीतरी करून द्या. दिस वॉज द मोस्ट डेलिकेट पार्ट, बट दिस कॅन बी कवर्ड विथ इंडिया लेझर. ही औषधाची रिॲक्शन आली आहे. एका मुलीला काही झालं की कोयरान आणि पेनकिलर खायची सवय होती, पण इट टूक ऑलमोस्ट 2 years कम्प्लीट जाण्यासाठी. सॉफ्ट पील नावाचा एक प्रकार असतो, त्याला आम्ही कार्बन लोशन लावतो आणि ते रंध्रात जातं आपलं आणि ते आपण ब्लास्ट करतो. हे सध्या सगळ्यात इफेक्टिव्ह पील म्हणता येईल. ॲक्नेसाठी पण ऍक्टिव्ह ॲक्ने आहेत, लग्न आहे, एंगेजमेंट आहे, त्यासाठी कार्बन पीलचा खूप उपयोग होतो. ॲक्ने आणि डाग दोन्हीसाठी उपयोग पडतात. इथे बऱ्यापैकी फरक पडलेला तुम्हाला दिसतो. हे औषधासोबतचे उपचार आहेत, फक्त लेझरने हे बरं होत नाही. हे सारखं बिंबवायला लागतं पेशंट, हे औषधं बंद करू नका. ते म्हणतात आता झालं, एकदा घेतलं की संपलं. फेअरनेस क्रीममुळे त्यांना वाटतं की एकदा लावलं की झाला विषय. हे पूर्ण नाक आणि चेहरा लाल झालेला, त्यात ॲक्ने पण आहेत. काही जणांना ॲक्ने जातात पण लाली राहते, त्यासाठी आम्ही गोल्ड टोनिंग करतो. त्याच्यात 2-3 ट्रीटमेंट तुम्ही कंबाईन करू शकता. रश्मीने सांगितलं तसं कार्बन आणि लेझर आणि पील. पूर्ण लाल झालेला चेहरा, दिस फेलो वॉज नॉट गेटिंग जॉब, त्यांना वाटायचं की हा दारोड्या आहे, चेहरा लाल दिसतो. सो एम्बॅरसिंग.
किती फरक पडला. हे खाली कॉमन आहे. हे असं जेव्हा दिसतं जाड सुरकुतलेली आणि वेल्वेट सारखी त्वचा आहे समजायचं. सुखवस्तू झालेले लोक पानपट्टीवर जाताना सुद्धा गाडी अगदी त्या पानपट्टीला टेकून लावायची की चालत जायचं नाही. त्यामुळे डायबिटीस आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त होऊन स्थूलपणा खूप वाढलाय आणि त्यामुळे हार्ट डिसीजचं प्रमाण ही वाढलंय. तर असं काही असेल मानेच्या मागच्या बाजूला बगलेमध्ये, त्याला अॅकॅन्थोसिस नागरिकांस म्हणतात. हा डायबिटीसचा मार्कर आहे. हे देखील आता लेझर आणि पिल्सच्या दृष्टीने आणि मेडिसिनने घालवता येतं, पण लाईफस्टाईल बदलायला काही माणसं तयार होत नाही. आणि तिसरं म्हणजे खड्डे चेहऱ्यावरचे. हा चंद्राचा पृष्ठभाग आहे, तसेच पिंपल्सचे खड्डे दिसतात. पूर्वी जोपर्यंत आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पोहोचला नव्हता तेव्हा सगळे चंद्राची उपमा द्यायचे कवी, चांद से महबूबा हवायस. आणि लोकांना वाटतं की ते म्युन्सिपाल्टी सारखं काम आहे. मगाशी मी सांगितलं की तव्यासारखं झालंय, तसं एक हल्ली मुली मुलांना नाकारतात. तर मुलाची आई म्हटली की त्याच्या चेहऱ्यात लांबी भरा आणि पेंट मारा. अक्षरशः ह्या चेहऱ्यात आम्हाला हसता पण येत नाही पेशंट. तर त्याच्यासाठी MNRF नावाचा एक इलाज असतो की ज्याच्यात सुयांच्या द्वारे हीट आत जाते, मायक्रोनिडलिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी करंट, किंवा कार्बन डायऑक्साईड आणि RBM सारखे लेझर देखील असतात. याच्या सोबतच आम्ही रक्तातल्या काही पेशी काढतो, ज्याला PRP म्हणतात, प्लेटलेट रिच प्लाझ्मा, ज्याने स्किन भरून निघते. अशा त्या सुया असतात. तत्पूर्वी एक क्रीम लावलं जातं तासभर, जेणेकरून अजिबात पेन होत नाही. बर्फ लावला जातो आणि इथे तुम्ही बघता रिझल्ट. हा कार्बन डायऑक्साईड लेझरने केलेला आहे. मोठा हा जो खड्डा आहे तो ऑपरेशनने काढून मग 3 ते 4 सेशन 3-3 महिन्याच्या अंतराने केल्यावर. पण आम्ही सांगतो की चेहरा सनमायकासारखा गुळगुळीत होणार नाही. जे काही नॅचरल तुमच्या सुरकुत्या किंवा टेक्स्चर आहे ते तसंच राहू दे. नाही तर गुळगुळीत म्हणजे तो जे दुकानात ठेवलेले असतात मॅनिक्युइन किंवा बावल्या, तसं दिसतं ते. इथे तुम्ही बघू शकता 1 वर्षाच्या अंतरानंतर किती फरक पडलाय. तर लेझरचा निश्चितच फायदा आहे. नवीन आहे म्हणून स्वीकारायचा नाही असंही नाही, पण म्हणून जुनी मेडिसिन सोडून द्यायची असंही नाही. त्यातला गोल्डन मीन आपण शोधला पाहिजे. लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून आणि अनुभव प्रशिक्षण घेऊन तुम्ही वापरलं तर त्याचा निश्चित फायदा होतो. नाहीतर पैसे आहेत, आपण खूप सारी मशीन घेतली आणि प्रत्येकाला वापरायचं असं केलं तर सत्यानाश होईल. याला कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन लागत नाही. लोकल अनेस्थेशिया क्रीम लावून आपण करू शकतो. पेन फॅक्टर मिनिमल किंवा नाईट्स आणि ऑफिस बेस किंवा अमेरिकेत त्याला लंच टाइम प्रोसिजर म्हणतात. आणि आता बऱ्याच अशा स्किन कंडिशन, मी मगाशी म्हटलं की ज्याला काही इलाजच नव्हता, अशा आपण लेझर आणि वेगवेगळ्या उपकरणांद्वारे चांगले उपचार देऊ शकतो. तर लेझर हा दुय्यम उपचार आहे, मुख्य उपचार नाही. आणि कितीही ट्रीटमेंट केली तर ज्यांना काळे डाग आहेत त्यांनी सनस्क्रीन वापरणं अतिशय जरूर आहे. दर 3 तासानंतर. ज्यांना काळे डाग आहेत त्यांनी फिजिकल सनस्क्रीन वापरायला पाहिजे. SPF ही संज्ञा भारतीय त्वचेसाठी नाही. आपल्याला मेलानोमा होत नाही. आपल्या त्वचेत मेलानिन आहे, हे संरक्षक पिगमेंट आहे. ज्यांचा चेहरा लाल असतो त्यांच्यासाठी SPF उपयोगकारक असतात. आणि अगदीच जे उन्हात काम करणारे आहेत किंवा खूप लाल भडक चेहरा आहे त्यांच्यासाठी SPFचा विचार केला जातो. अदरवाईज क्रिकेट प्लेयर जे लावतात फिजिकल ब्लॉक, की ते दिसलं पाहिजे पांढरं, एक पडदा दिसला पाहिजे किंवा सरळ स्कार्फ बांधला पाहिजे, ज्याला फिजिकल ब्लॉक म्हणतो. आणि आपण हाताला येईल ते किंवा व्हॉट्सअपवर किंवा हा ब्रँड चांगला आहे तो ब्रँड करून तुम्ही वापरलं ते तुम्हाला सूट झालं नाही तर त्याच्यात फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होतो. थँक्स टू माय लेझर गुरु डॉक्टर स्वप्नील शाह फ्रॉम सोलापूर. मला कधीही अडचण आली तर लाईफलाईन म्हणून मी त्यांना फोन करतो आणि
ते माझ्याबरोबर आता भारतीय विद्यापीठातही येतात. तर स्पॉटलेस क्रीम किंवा लेझर पासून घेऊ शकतात. स्कूल गोईंग चाइल्ड पासून सुद्धा जर इंडिकेटेड असेल तर करता येण्यासाठी काही प्रॉब्लेम नसतो. म्हणजे जेव्हा ॲक्ने जास्ती असेल काही स्कूल गोईंग चाइल्डमध्ये तर तिथे सुद्धा आपण करतो. पण मग पील हा वेगळ्या प्रकारची पील असते. प्रत्येक म्हणजे इट्स नॉट अ ब्लँकेट टर्म. तर प्रत्येक इंडिकेशनसाठी वेगळी पील असते अँड कॅन बी डन सेफली. हा, कारण माझ्या नॉलेज बॅकग्राऊंड माझं मेडिकल नाही आहे, पण असं म्हटलं जातं की स्किनचा इफेक्ट डिरेक्टली किडनीशी ह्याच्याशी आहे. हे मिथ आहे का? म्हणजे मला माहिती नाहीये, त्याबद्दल थोडं सांगाल का? किडनीचं स्किनशी असेल म्हणजे ऑल ऑफ दिस इज इंटरकनेक्टेड. पण जे पिल्स आपण वापरतो हे सुपरफिशियल असतात. जे डीप टाईपचे पिल्स असतात त्यांचा कधी कधी सिस्टमिक इफेक्ट होतो, पण ते आपण आपल्या भारतीय त्वचेमध्ये वापरतच नाही. सो द पिल्स विच वी आर युझिंग इज ओनली लिमिटेड टू द अपर लेयर्स ऑफ द स्किन. तर त्याचं सिस्टमिक पेनिट्रेशन होईल किंवा आतमध्ये काही अपाय होईल असं होत नाही. वन मोर थिंग, सनस्क्रीन बद्दल आता सरांनी बोललं. सनस्क्रीन SPFचं आपल्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं मार्केटिंग केलं जातं, 30-50 वगैरे. मग युजली आपल्या इंडियन लोकांसाठी किंवा घरी थांबणाऱ्या लोकांसाठी कुठले सनस्क्रीन? त्यासाठीच सांगितलं मी, फिजिकल सनस्क्रीन ज्याच्यामध्ये झिंक ऑक्साईड आणि टिटॅनियम डायऑक्साईड असतं. आणि त्यात टिंट जर आयर्न ऑक्साईड घातलं की तुम्ही जी कॉम्पॅक्ट पावडर असते आबोली रंगाची, दॅट इज आयर्न ऑक्साईड. दॅट ब्लॉक्स दिस स्क्रीन लाईट. सो घरात असला तर फिजिकल प्लस टिटॅनियम डायऑक्साईड प्लस आयर्न ऑक्साईड, त्याला टिंटेड सनस्क्रीन म्हणतात, ते वापरणं चांगलं. आणि त्याचा पातळ थर दिसला पाहिजे. इट इज फिजिकल मीन्स तो इट ब्लॉक्स द सनरेज. अच्छा, तसे मार्केटमध्ये आहेत, भरपूर आहेत. सो त्यात झिंक ऑक्साईड आणि टिटॅनियम डायऑक्साईड आहे तेवढं बघून घ्या. आणि आयर्न ऑक्साईड टिंटेड असेल तर तुम्ही जर खूप वेळ स्क्रीन टाइम असेल तर टिंटेड सनस्क्रीन वापरा. ज्यांचा चेहरा खूप लाल भडक होतो त्यांच्यासाठी SPF आहे, आपल्यासाठी नाही. ते कंपन्यांची मार्केटिंग गिमिक आहे त्यांना. कारण आतापर्यंत आम्ही SPF बघूनच युज करत आलो, त्यासाठीच. कोणी सांगितले त्याच्यावर माझा हा प्रश्न आहे की मेडिसिन घेतो आपण इंटेक मध्ये, तर यामुळं हाडांवर काही परिणाम होतो का किंवा हाडं ठिसूळ होता का असं ऐकलंय मी. हा एक असा गैरसमज आहे की स्किनचे डॉक्टर सर्रास स्टिरॉइड्स वापरतात. आणि असा एक समज असतं की स्किन म्हणजे फक्त बाहेरून लावायचं, असं नाही. स्किन हा सगळ्यात मोठा अवयव आहे बाहेरून दिसणारा, आणि तो आतल्या सगळ्या संस्था रश्मीने सांगितलं तसं प्रतिबिंबित करतो. त्यामुळे इंटरनल ट्रीटमेंट घेणं कधीही चांगलं असतं. आणि डॉक्टरला साईड इफेक्टची जास्त काळजी असते की ही प्रिस्क्राईब करताना. ब्लड प्रेशर, अस्थमा, डायबिटीस यासाठी ते जीवन मृत्यूशी निगडीत असल्यामुळे लोक गपगुमान औषधं घेतात. पण स्किनसाठी एखादी गोळी घेतली किंवा आठवड्यात एखादी घेतली तर त्याने अजिबात दुष्परिणाम होत नाही. एखादा कंटाळा येतो ना, आजच्या फास्ट लाईफमध्ये किती वेळा तुम्ही लावत बसणार, कुठे कुठे क्रीम लावत बसणार. एखाद्याला पूर्ण शरीरावर चट्टे आहेत, कोण लावणार घरी? आता नवरा बायको मुलं किती 3 जण किंवा 4 जण असतात. त्यामुळे इंटरनल ट्रीटमेंट बद्दल अजिबात भीती बाळगायचं कारण नाही. 70 वर्षाची आहे. मी जेव्हा 10 वर्षापूर्वी मला पिगमेंटेशनचा खूप त्रास झाला होता. पूर्ण चेहरा काळा पडला होता. पण नंतर तो बरा झाला आणि आता परत मला त्रास सुरू झालाय. तर मी ह्या सगळ्या ह्याच्यात कुठली ट्रीटमेंट घ्यावी? आपण हेअर डाय वापरता का? नाही, अजिबात नाही. त्यावेळेलाच मला त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या फिजिशियनना भेटा, तुमच्या जवळच्या त्वचारोग तज्ञांना भेटा, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. साठी वगैरे जी काय औषधं किंवा मेडिसिन किंवा गोळ्या घेतात ते योग्य आहे का? आणि दुसरं म्हणजे जे काय आयुर्वेदिक आपण लावतो ते तुमच्या दृष्टीने बरोबर आहे का? म्हणजे असं म्हणतात की तुम्ही साधं डाळीचं पीठ लावा, साय लावा, म्हणजे ती त्वचा मऊ होईल, चांगली होईल. म्हणजे तुमच्या दृष्टीने, स्किनच्या डॉक्टरांच्या दृष्टीने हे योग्य आहे का? डाळीचं पीठ आणि ताक हे टेम्पररी इलाज आहेत. ताक हे रजश्री मॅडमने सांगितलं लॅक्टिक ऍसिड असतं, त्यामुळे त्याने टवटवी येते. डाळीचं पीठ किंवा कुठलाही लेप लावला तुम्ही की त्यातलं पाण्याचा अंश
उडून जातो आणि त्याच्यासाठी आतली उष्णता वापरली जाते, त्यामुळे आपल्याला थंडावा मिळतो, फील गुड म्हणतो आपण, तसं थोड्या वेळ छान वाटतं. ओके. दुसरी पहिला प्रश्न काय होता तुमचा? गो- ग्लुटाथायोन सध्या जे इंजेक्शन घेतात लोक की त्याने उजळपणा येतो, ते औषध हे लिव्हरच्या पेशंटसाठी वापरलं गेलं आणि याला म्हणतात सेरेंडिपिटी, की ऍक्सिडेंटल डिस्कव्हरी ऑफ ड्रग, की ती पेशंट सगळे गोरे झाले, पण तो पण इफेक्ट 2 ते 3 महिने राहतो. ओके. तर त्याच्यात जर तुम्हाला काही इव्हेंट असेल तर 2-3 महिने ते घेतल्यावर त्याचा तात्पुरता इफेक्ट ठेवतो, पण ते कायमस्वरूपी घेणं योग्य नाही. ओके. थँक्यू सर.